आज मी तुमच्यासाठी एक छान रेसिपी घेऊन आली आहे, म्हणजेच की रव्याचे लाडू। हे घरच्या साहित्याने पटकन बनली जाते आणि झटपट होते, ह्याला टाईम लागत नाही। जे आपल्याकडे घरी सामान अवेलेबल असतं त्या सामानातूनच मी आज हे लाडू बनवले आहेत। जास्ती नाही बनवले, 7-8च लाडू बनवले, कारण का संपतील नाही संपतील त्याच्यामुळे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी छान म्हणजेच की गोड रेसिपी घेऊन आली आहे, रव्याचे लाडू। एक वाटी मी रवा घेतला होता आणि मी कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाल्याच्या नंतर बारीक गॅसवरती हा रवा आपण थोडा परतवून घ्यायचा। रवा आपल्या परतल्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने मी साखर आणि 4-5 वेलची घेतली होती, ती पण आपण बारीक मिक्सरला करून घ्यायची। रवा थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायचा। आणि जे आपल्याकडे ड्रायफ्रूट्स म्हणजेच की माझ्याकडे काजू, बदाम आणि मनुका होता ते मी चॉप करून घेतले आणि मी कढई ठेवली गरम होण्यासाठी। कढई गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तूप घालायचं। जास्ती तूप नाही घालायचं, आधी सुरुवातीला कमी घालायचं। जर आपल्याला वाटलं तूप कमी आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही परत त्याच्यावर टाकू शकता। तूप वगैरे गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घेतले होते ते थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे जास्ती नाही काळेसर करायचे नाही, थोडे सोनेरी कलर येईपर्यंत ते परतवून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण जे मिश्रण केलं होतं रवा आणि पिठी साखर ते व्यवस्थित त्याच्यात टाकून एकजीव करायचा। गॅस बंद करायचा, 10 मिनटं त्याच्यावरती परतवून घ्यायचे। थोडे थंड झाल्याच्या नंतरच ते लाडू बांधायला घ्यायचे। गरम असतानाच म्हणजे हलके लाडू म्हणजे व्यवस्थित होतात ते। नंतर तुम्ही थंड झाल्यावर बांधायला गेलात ना तर ते लाडू होणार नाही। हलकेसे गरम असतील ना तेव्हाच ते लाडू पटापट बांधायला घ्यायचे। तर मस्त बनले होते, छान झाले होते रव्याचे लाडू। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा। माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून पहा। अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि कमेंट करून नक्की सांगा। तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हा सर्वांना